इसका फर्स्ट डेरिवेटिव फाइंड करना है। सबसे पहले कौन सा फार्मूला लेना पड़ेगा? u इंटू वी, है ना। तो सबसे पहले हम यहां पर क्या करेंगे, लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स। ओके, इसके बाद में फर्स्ट डेरिवेटिव, टेकिंग डेरिवेटिव ऑफ टेकिंग डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x। ओके, इसके बाद में d बाय डी एक्स ऑफ y, यानी लेफ्ट साइड का डेरिवेटिव, राइट साइड में d बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स। ओके, एक्स क्यूब इंटू लॉग एक्स, यानी इसका मतलब कि u इंटू वी का फार्मूला डेरिवेटिव का क्या फार्मूला है, फिर कैसे फार्मूला यूज करेंगे, एक्स क्यूब, ओके, इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन, यानी कौन सा, लॉग एक्स, उसके बाद में प्लस सेकंड फंक्शन लॉग एक्स और इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब, बराबर है फार्मूला। ठीक है, सिंपल है। देखो क्वेश्चन में y इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स, यानी ये पार्ट अगर u हो गया इंटू ये v, तो u इंटू v का फार्मूला लेना है हमें। ओके, हाँ, u इंटू वी, u मीन्स एक्स क्यूब और v मीन्स लॉग x, और u इंटू वी का फार्मूला आपको पता है डेरिवेटिव का, सबसे पहले u लिखना पड़ता है u इंटू वी के लिए, सबसे पहले u, उसके बाद में v का डेरिवेटिव, प्लस उसके बाद में v आएगा और u का डेरिवेटिव। ओके, अब यहां पर क्या आंसर मिलेगा, देखो, एक्स क्यूब इंटू लॉग एक्स का डेरिवेटिव 1 अपॉन एक्स, उसके बाद में प्लस लॉग एक्स और इंटू एक्स क्यूब का डेरिवेटिव थ्राइस एक्स स्क्वायर, 3 माइनस 1 मीन्स 2, आंसर मिलेगा। ओके, नेक्स्ट स्टेप में एक्स क्यूब अपॉन एक्स, इसमें से एक्स कैंसिल होता है। देखो आप, अगर ये एक्स क्यूब ऊपर जाता है, अपॉन में एक्स आता है, तो इसका मतलब कि वहां से एक्स कैंसिल हो जाएगा, तो आंसर क्या मिलेगा फिर, एक्स स्क्वायर, ओके, प्लस लॉग एक्स इंटू 3x स्क्वायर। सॉरी, इसे हम ऐसा लिख सकते हैं, सबसे पहले क्या लिखना पड़ेगा, हाँ आ जाओ, 3x स्क्वायर इंटू लॉग एक्स। ओके, 3x स्क्वायर इंटू लॉग एक्स। ओके, ये वैल्यू हो गया dy बाय dx, ये हुआ फर्स्ट डेरिवेटिव। इसमें और बताओ, देखो सोच के देखो क्या कर सकते हैं, कुछ कॉमन निकाल सकते हैं, कॉमन निकाल सकते हैं, क्या कॉमन निकाल सकते हैं, एक्स स्क्वायर। अगर हमने यहां से एक्स स्क्वायर अगर कॉमन निकाल लिया, एक्स स्क्वायर, तो ब्रैकेट में क्या रहेगा, देखो फिर 1 प्लस थ्राइस ऑफ लॉग एक्स। क्लियर, यहां तक सुन, ठीक है। और ये हुआ dy बाय dx, यानी इसका मतलब कि ये फर्स्ट डेरिवेटिव हो गया, ये हुआ फर्स्ट डेरिवेटिव। ओके, अब यहां से सेकंड डेरिवेटिव निकालना है, तो फिर से क्या करेंगे हम, u इंटू वी का फार्मूला ले सकते हैं। u यानी कौन सा टर्म हो जाएगा, एक्स स्क्वायर, और v यानी 1 प्लस 3 लॉग एक्स। ओके, तो यहां से फिर से डेरिवेटिव, टेकिंग अगेन डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x। अब लेफ्ट साइड का डेरिवेटिव d बाय dx ऑफ dy बाय dx। ओके, राइट साइड में d बाय dx ऑफ ब्रैकेट में एक्स स्क्वायर इंटू 1 प्लस 3 इंटू लॉग एक्स। ओके, अब लेफ्ट साइड में बताइए मुझे, इसका डेरिवेटिव कैसे लिखते, डी स्क्वायर वाई और अपॉन में dx इंटू dx का स्क्वायर। अब राइट साइड में कौन सा फॉर्मूला, u इंटू वी। ओके, u यानी एक्स स्क्वायर और इंटू v यानी 1 प्लस 3 लॉग x, तो सबसे पहले u आएगा, इसका मतलब कि एक्स स्क्वायर आएगा। ओके, उसके बाद में डेरिवेटिव हमें लेना है, किसका डेरिवेटिव लेना है, देखो 1 प्लस 3 लॉग x। ओके, देन प्लस के बाद में
अब ये 1 प्लस 3 लॉग एक्स जैसे कि वैसे 1 प्लस 3 लॉग एक्स, और अब इनटू किसका डेरिवेटिव लेना पड़ेगा, एक्स स्क्वायर का, यानी डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वायर। चलो बताओ आंसर क्या मिलेगा अभी, एक्स स्क्वायर जैसे कि वैसे, ओके, ब्रैकेट में 1 का डेरिवेटिव 0 प्लस यहां से कांस्टेंट नंबर 3, ओके, लॉग एक्स का डेरिवेटिव 1 अपॉन एक्स, ओके, ब्रैकेट क्लोज, ठीक है, 1 का 0 प्लस के बाद में 3 कांस्टेंट नंबर बाहर, log x का डेरिवेटिव 1 अपॉन x, उसके बाद में प्लस ये 1 प्लस 3 log x जैसे के वैसे, ओके, और इनटू x स्क्वायर का डेरिवेटिव टॉइस x, ओके। नेक्स्ट स्टेप में देखो, ये x स्क्वायर जैसे के वैसे ब्रैकेट में क्या रहेगा, ये 0 कोई काम का नहीं, ओके, 3 वन जा 3 यानी 3 अपॉन x, यानी नेक्स्ट स्टेप में हम क्या कर सकते हैं, यहां से x कैंसिल कर सकते हैं, ये देखो x स्क्वायर में से और ये x में से x कैंसिल हो जाएगा, उसके बाद में प्लस यहां पर क्या कर सकते हैं, मल्टीप्लाई कर सकते हैं, 2x इंटू 1 2x, ओके, प्लस 2x इंटू 3 3 टू जा 6x इंटू लॉग x, ओके। और नेक्स्ट स्टेप में यहां से अगर हमने x कैंसिल कर दिया तो क्या रहेगा फिर 3x, बराबर है 3x, यहां पर रहेगा 3x और ये प्लस 2x और प्लस 6x इंटू लॉग x। अब यहां पर क्या हो सकता है, और 3x प्लस 2x यानी 5x, ओके, और प्लस 6x इंटू लॉग x, ये हुआ डी स्क्वायर बाय अपॉन डी एक्स का स्क्वायर, बस खत्म। और अगर कुछ करना है तो क्या कर सकते हैं, इसमें कॉमन निकाल सकते हैं, है ना, बस खत्म। चलो इसके बारे में बताओ, लॉग ऑफ लॉग एक्स, पहला डेरिवेटिव कैसे निकालते, सबसे पहले लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स, ओके। आप क्या करते हैं, इथे कुठे यू इंटू व्ही इथे कसं येईल यू इंटू व्ही, म्हणजे लॉग आणि इंटू लॉग एक्स असं वाटत आहे तुम्हाला, फक्त लॉग कधी राहतो का, फक्त लॉग हा कोणता काही फंक्शन आहे का, फक्त लॉग वर्ड आहे तो वर्ड, पण कशाचा लॉग आहे का इथे याच्यामध्ये, आहे का पहा बरं, कशाचा लॉग आहे तो, फक्त लॉग तो वर्ड आहे, वर्ड, ठीक आहे। आणि इथे पहा लॉग एक्स म्हणजे एक्सचा लॉग असं म्हटलं जातं, एक्सचा लॉग, ठीक आहे। चुकलं असतं आपण जर यू इंटू व्ही चा फॉर्म्युला घेतला असता आपण, है की नाही, बरोबर आहे ना। हा असं असतं जर पार्ट लॉग ऑफ, समजा एखादा पार्ट असतं समजा कोणताही एक्स स्क्वेअर आणि मग नंतर लॉग एक्स, हा इथे ठीक आहे वाटलंस, ओके, म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर हा कंप्लीट पार्ट आहे इंटू लॉग एक्स असं पार्ट समजा, तेव्हा याला आपण यू आणि हा, मग सांगा आता काय करणार आपण, हा लॉग ऑफ लॉग एक्स डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ना, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही चा फॉर्म्युला नाही घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, ओके, dy बाय dx आणि इज इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग x। आता मला सांगा काय आन्सर मिळेल, लॉग ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घ्यायचा कोणत्या लॉग साठी आहे, आतमधल्या लॉग साठी नाही घ्यायचा आहे, बाहेरच्या लॉग साठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, ओके। जसं पहा लॉग एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, 1 बाय एक्स, म्हणजे या लॉग साठी आपण घेतला, समजा जो पहिला लॉग असतो समजा त्याच्यासाठी, ठीक आहे। मग हा जो पहिला लॉग आहे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय घ्यावा लागेल, 1 अपॉन लॉग एक्स, करेक्ट, एकदम बरोबर, 1 अपॉन लॉग एक्स, ओके। आणि आता पुन्हा काय करावं लागेल, या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, ओके। काय आन्सर मिळेल मग पहा बरं, 1 अपॉन लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह
1 बाय एक्स. आणि आता काय आन्सर मिळेल? 1 बाय एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, ही व्हॅल्यू झाली आहे dy बाय dx. आता सांगा काय करू शकतो? डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पण कोणता फॉर्म्युला? म्हणजे कसं काय काढणार आपण? u अपॉन v. u अपॉन v घेऊ शकतो समजा आपण. ठीक आहे, कारण की याला आपण वरती तर नाही आणू शकत, याचा पॉवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह करण्यासाठी, नाही का? ठीक आहे, u अपॉन v चा फॉर्म्युला समजा. टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह. काय आन्सर मिळेल मग? विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय dx लेफ्ट साइड म्हणजे dy बाय dx आणि इज इक्वल टू d बाय dx ऑफ 1 अपॉन x इंटू लॉग x. चला सांगा मला आता काय फॉर्म्युला u अपॉन v चा? अपॉन मध्ये डिनोमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे x इंटू लॉग x चा स्क्वेअर. ओके, वरती काय लिहावं लागेल? x इंटू लॉग x. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. ओके, एकदम बरोबर आहे, करेक्ट. मायनस त्याच्यानंतर फक्त 1 लिहावं लागेल आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल आपल्याला? x इंटू लॉग x. ओके, आता मला सांग, x इंटू लॉग x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? हे कम्प्लीट आन्सर काय होईल? 0, कारण की 0 ने आपण मल्टिप्लाय करणार आपण समजा. ठीक आहे, मायनस 1 इंटू, ठीक आहे, x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह u इंटू v चा फॉर्म्युला. इथे काय घ्यावं लागेल आता? u इंटू v चा फॉर्म्युला. मग लिहू इथे मी समजा. ठीक आहे, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, बरोबर आहे? x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, त्याच्यानंतर प्लस लॉग x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, आणि डिवायडेड बाय x इंटू लॉग x चा स्क्वेअर. ठीक आहे, समजत आहे तुम्हाला की नाही समजत आहे? ओके ना, पहा, x इंटू लॉग x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 इंटू मध्ये आहे समजा, याला नाही लिहिलं तरी चालेल. x इंटू लॉग x म्हणजे u इंटू v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. आधी x, मग लॉग x चा डेरिव्हेटिव्ह, मग नंतर प्लस लॉग x आणि x चा डेरिव्हेटिव्ह. आता याचा आन्सर मिळेल आपल्याला 0 मायनस ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण? x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. ओके, प्लस लॉग x आणि x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 1. ओके, आणि होल डिवायडेड बाय x इंटू लॉग x चा स्क्वेअर. काय आन्सर मिळेल मग? पहा, हा 0 काही कामाचा नाही. x x कॅन्सल झाला तर 1 शिल्लक राहील आणि 1 इंटू मायनस 1. बरोबर आहे, पहा, x x कॅन्सल, 1 शिल्लक राहील, 1 इंटू मायनस म्हणजे -1. त्याच्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस. ओके, लॉग x इंटू 1 मीन्स लॉग x आणि होल डिवायडेड बाय x इंटू लॉग x होल स्क्वेअर. वाटल्यास आपण इथे मायनस साइन पुन्हा कॉमन काढू शकतो. ब्रॅकेटमध्ये काय राहील मग? 1 प्लस लॉग x. ठीक आहे, आणि अपॉन मध्ये x इंटू लॉग x चा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बाय अपॉन dx स्क्वेअर. x रेस टू पॉवर x म्हणजे सर्वात आधी याला आपण नाव देऊया y. लेट y इज इक्वल टू x रेस टू पॉवर x. आता सांगायचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा, लॉग घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे, ठीक आहे, पण आपल्याला क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करायचा आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला पहिला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आणि मग नंतर दुसरा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. आता पहिल्या डेरिव्हेटिव्ह साठी तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला नाही घेऊ शकत, तो फॉर्म्युला नाही आहे, तो फॉर्म्युला सारखा लक्षात ठेवायचा आहे. जर खूप मोठा प्रश्न असेल समजा, त्याच्यामध्ये जर थोडासा पार्ट येत असेल तर तिथे मग तो डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा.
पण नेमका तेवढाच प्रश्न तुम्हाला दिला आहे समजा, तर त्याचा आन्सर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काढायचा आहे. एक पहिला डेरिव्हेटिव्ह आणि एक दुसरा डेरिव्हेटिव्ह समजा. ठीक आहे. तर पहिला डेरिव्हेटिव्ह लॉग घ्यावा लागेल आपल्याला. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स चा पॉवर एक्स. ओके. राईट साइडला काय होणार आहे, एक्स इंटू लॉग एक्स. ओके. लेफ्ट साइडला लॉग वाय. दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. कसं लिहिणार आपण, डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय. ओके. राईट साइडला डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. ओके. आता थोडं मला विचार करून सांगा, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह किती होईल, 1 अपॉन वाय. पण इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, वायचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ की डी वाय बाय डी एक्स. नंतर काय करणार, या वायला आपण तिकडे राईट साइडला ट्रान्सफर. ओके. इज इक्वल टू यू इंटू व्ही चा फॉर्म्युला. यू आधी घ्यावं लागेल म्हणजे एक्स. ओके. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. त्याच्यानंतर प्लस लॉग एक्स जसंच्या तसंच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स. आता एक्स जसंच्या तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस हा लॉग एक्स जसंच्या तसंच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हा एक्स आणि एक्स कॅन्सल, आन्सर मिळेल 1 प्लस लॉग एक्स. ओके. आता ही व्हॅल्यू कशाची झाली आहे, ही व्हॅल्यू झाली आहे 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आपल्याला वायला तिकडे ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. म्हणजे फक्त डी वाय बाय डी एक्स आपल्याला मिळेल, म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू वायला तिकडे ट्रान्सफर वाय इंटू बाकीचा पार्ट ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स याप्रमाणे. आणि वाय ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये पहा काय घेतली होती आपण एकदम सुरुवातीला, एक्स चा पॉवर एक्स. ओके. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू आपण, एक्स चा पॉवर एक्स आणि इंटू 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे. ही व्हॅल्यू झाली आहे डी वाय बाय डी एक्स. इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके. आता सेकंड कसं काढायचं, u इंटू व्ही चा फॉर्म्युला. ठीक आहे. आता जेव्हा या u चा डेरिव्हेटिव्ह आपण काढू समजा, तेव्हा डायरेक्ट आपल्याला घेता येईल. येत्या लक्षामध्ये, हा जो u आहे समजा एक्स टू पॉवर एक्स, याचा जेव्हा आपण आता डेरिव्हेटिव्ह घेऊ समजा कदाचित जिथे आपल्याला घ्यायचं काम पडेल, तर तेव्हा आपण हे डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट करू शकतो समजा. ओके. टेकिंग डबल डेरिव्हेटिव्ह समजा, टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लेफ्ट साइडला डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स आणि राईट साइडला डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स रेज टू पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये लेफ्ट साइडला काय लिहिणार आपण, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. राईट साइडला यू कोणता होईल याच्यामध्ये, एक्स रेज टू पॉवर एक्स आणि बी म्हणजे काय होणार आहे 1 प्लस लॉग एक्स. तर आधी यू लिहायचा असतो म्हणजे एक्स रेज टू पॉवर एक्स. ओके. व्ही चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस लॉग एक्स. ओके. त्याच्यानंतर प्लस काय लिहावं लागेल 1 प्लस लॉग एक्स. ओके. आणि आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू पॉवर एक्स. ओके. सांगा मला आता एक्स रेज टू पॉवर एक्स इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. त्याच्यानंतर प्लस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स. ओके. आणि इंटू एक्स रेज टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हे बघा व्हॅल्यू काढली आपण, हे आन्सर एक्स रेज टू पॉवर एक्स आणि इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके. आता सांगायला कसं सॉल्व्ह करायचं, एक्स रेज टू पॉवर एक्स ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन
एक्स. ओके, प्लस इथे काय होऊ शकते? लावा थोडा दिमाग. काय होऊ शकते? 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स दोन वेळा आहे, म्हणजे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो. बरोबर आहे का? पहा बरं, 1 प्लस लॉग एक्स आणि इंटू 1 प्लस लॉग एक्स, म्हणजे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर येऊन जाईल. आणि एक्स रेज टू पॉवर एक्स याला मी सुरुवातीला लिहितो, आणि 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. आता काहीतरी कॉमन काढू शकतो. काय कॉमन निघेल? एक्स रेज टू पॉवर एक्स. ओके, एक्स रेज टू पॉवर एक्स जर मी कॉमन काढलं तर मग ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1 अपॉन एक्स. ओके, आणि प्लस 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर, आणि ही व्हॅल्यू झाली आहे डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्सचा स्क्वेअर.